टीका करावी। इथून पुढे जर पालकमंत्र्यावर एवढी विकास कामं गावात केलेली असताना जर टीका केली तर त्या टीकेला शिवपूरची जनता जशास तसं उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही। जो प्रकार सलगरमध्ये झाला, जो प्रकार एरंडोलीत झाला, खंडेराजुरी झाला, त्याच्या पलीकडे शिवपूरची जनता तुम्हाला स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे। आमच्याकडे स्टील भांडी, संसार उपयोगी साहित्य, सोफा सेट, फर्निचर, कूलर, डायनिंग टेबल, आटा चक्की व इतर साहित्यांचे एकमेव ठिकाण एक, व्हरायटी अनेक। आता शुभ मुहूर्ताची सुरुवात सलगरेतील स्नेहा स्टील मधील खरेदीनेच। वाजवी दर, सजवा फर्निचरने तुमचे घर। सर्व साहित्यावर बजाज फायनान्सची खास सोय उपलब्ध। स्टील भांड्यांना 5 वर्षे गॅरंटी, तर फर्निचर साहित्यास कीड वाळीपासून लाईफ टाइम वॉरंटी। खात्रीशीर खरेदीसाठी मिरज पूर्व भागातील एकमेव ठिकाण स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे। आमचा पत्ता रवींद्र वसनिकेतन शेजारी सलगरे। संपर्क 90 96 25 91 38। प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट पाहत रहा चांगली अपडेट। मिरज तालुक्यातील शिपूर येथे रेंदाळे ॲडिशनल येथील नादुरुस्त झालेला ट्रान्सफॉर्मर सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे यांच्या आदेशानंतर तात्काळ बदलण्यात आला। या कृतीमुळे सर्वत्र कौतुक होत आहे। गेल्या काही दिवसांपूर्वी स्वयंघोषित नेत्यांनी येऊन आम्ही गावातील एका ट्रान्सफॉर्मरचे काम केले हे सांगितले, मात्र हे केवळ चमकोगिरी असल्याचा आरोप भारतीय जनता पार्टीचे शिपूरचे नेते राजू माने यांनी केला। भाऊंनी आधीच आदेश दिले होते व या कामाची दखल घेऊन हे काम पूर्ण केले। कोणत्याही कामाचे श्रेय कोणीही घेऊ नये व दर्जा ढासळून पालकमंत्र्यावरती टीका केल्यास सलगरे खंडेराजुरीत जो प्रकार झाला त्याची पुनरावृत्ती शिपूरमध्ये होईल, असे यावेळी राजू माने म्हणाले। या प्रसंगी शेतकऱ्यांनी सुरेश खाडे यांच्याकडे मागणी केल्यानंतर तात्काळ याची दखल घेऊन ही कामे पूर्ण झाल्याचे सांगितले। तसेच गावामध्ये आणि लोकांना येऊन अविश्वास निर्माण करू नये, यास जशास तसे उत्तर देऊ असे यावेळी सांगितले। या प्रसंगी राजू माने, प्रणव देसाई, ग्रामपंचायत सदस्य राजू देसाई, संजय सूर्यवंशी, बापूसो देसाई, संपत देसाई, अक्षय देसाई, संजय नाईक मेजर, सचिन चव्हाण, शरद सूर्यवंशी, संभाजी शिंदे, ज्योतिराम नाईक, अशोक नाईक, नेताजी नाईक आदी मान्यवर उपस्थित होते। आज शिपूर येथे रेंदाळे ॲडिशनल DP आमचे नेते व सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री व महाराष्ट्राचे राज्याचे कामगार मंत्री आदरणीय सुरेश भाऊ खाडे व युवा नेते सुशांत भैया खाडे यांच्या सूचनेनुसार हा DP आज या ठिकाणी शिपूरमध्ये बसवण्यात आलेला आहे। त्याचबरोबर 4 दिवसापूर्वी सुरेश ग्रुपचा DP जळला होता, तोही DP आदरणीय सुरेश भाऊ खाडे व सुशांत भैया यांच्या मार्गदर्शनाखाली बसवण्यात आला आहे। मिरज तालुक्याच्या दुष्काळी परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांना कोणत्याही पद्धतीची अडचण येऊ नये म्हणून आदरणीय सुरेश भाऊंनी MSEBला सूचना केलेल्या आहेत की शेतकऱ्यांकडून कोणत्याही पद्धतीची फी न घेता तात्काळ त्यांचे DP बसवण्यात यावे। तसेच दुष्काळाची परिस्थिती गंभीर असल्यामुळे आपल्या शिपूरगावच्या तळ्यामध्ये 1.5 वर्ष झालं भाऊंनी 2 ते 3 वेळा तळ भरून शेतकऱ्यांना सहकार्य करण्याचा प्रयत्न केला आहे। आजपर्यंत शिपूरमध्ये जी विकास कामं केली ती आदरणीय भाऊंच्या माध्यमातून झाली। DPचा विषय असू दे किंवा आत्ताच नाईक वस्तीवरचा DP एक नवीन आता या ठिकाणी आपण बसवणार आहे, थोड्या दिवसात बसवायची मागणी आपण केली होती, तीही भाऊंनी मान्य केलेली आहे। त्याचबरोबर शिपूर गावामध्ये मला वाटते ते रेंदाळे ग्रुप व डोंगरवाड रस्त्याचा एक नवीन DP या ठिकाणी भाऊंनी मंजूर करून तोही DP शेतकऱ्यांसाठी बसवण्याची काम चालू आहे। अशा पद्धतीने शेतकऱ्यांना चांगल्या पद्धतीचं सहकार्य करून शेतकऱ्यांची जी हालाकीची परिस्थिती आहे त्यामध्ये त्यांना चांगले दिवस यावेत यासाठी भाऊंनी प्रयत्न केलेला आहे। आम्ही कार्यकर्ते आजपर्यंत कधीही भाऊंनी केलेल्या कामाचं श्रेय घेणं किंवा भाऊंच्या कामाचा पाठपुरावा केला म्हणून आम्ही सांगत फिरणं अशा पद्धती कधीच काम केलं नाही। परंतु परवा जो DP आदरणीय भाऊंच्या माध्यमातून मंजूर झाला आणि बसवला त्यामध्ये काही नेते आहेत, युवा नेते मिरज तालुक्यातील, त्यांनी इथे येऊन सांगितले की हा DP माझ्यामुळं बसवला आणि मी प्रयत्न केला आहे। म्हणजे ते कावळा बसायला आणि फांदी तुटायला अशी अवस्था त्या नेत्यांची झालेली आहे। ज्यांना सुरेश भाऊंच्यावर टीका करताना त्यांनी जरा भान देऊन टीका करावी, कारण सूर्यावर जर थुकलं तर ती थुंकी त्यांच्या तोंडावर पडत्या। त्यामुळे इथून पुढं अशा पद्धतीने कोणतंही टीका करताना त्यांनी सर्वसामान्य माणसाची भावना काय याचा विचार करावा, कारण शिपूरमध्ये जी कामं केल्यात त्यामुळं शिपूरची जनताच त्यांना त्या भाषेत उत्तर 100% यापुढे देईल। त्यामुळे मी एकच विनंती करतो की आम्ही कार्यकर्ते म्हणून आम्ही जर ह्या गोष्टीचं पाठपुरावा करत आलो तर सामान्य जनतेचं जे मत आहे आणि गावात केलेले विकास कामं आहेत याचा कुठंतरी त्यांनी विचार करावा व त्यांचे जे जवळचे जे बगलबच्चे आहेत, चमचे आहेत, त्यांनी देताना त्यांना माहिती, त्या नेत्यांना चमकोगिरी करणारे जे नेते आहेत तालुक्याचे
त्यांनी ती माहिती व्यवस्थित घ्यावी व मगच या ठिकाणी पालकमंत्र्यावर टीका करावी. इथून पुढं जर पालकमंत्र्यावर एवढी विकास कामं गावात केलेली असताना जर टीका केली तर त्या टीकेला शिवपूरची जनता जशास तसं उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही. जो प्रकार सलगरमध्ये झाला, जो प्रकार एरंडोलीत झाला, खंडेराजुरी झाला, त्याच्या पलीकडे शिवपूरची जनता तुम्हाला थांबवल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे इथून पुढं पालकमंत्र्यावर टीका करताना आपण भान ठेवावं, नाहीतर तुम्हाला जशास तसं उत्तर ही शिवपूरमधले सर्व ग्रामस्थ जनता दिल्याशिवाय राहणार नाही. कडे वस्ती आणि चव्हाण वस्ती आणि नाईक वस्ती यांच्या अंडरखाली दुसरा DP आहे. पाटील आणि नाईक ह्या वस्तीवर हा DP 15 दिवसाच्या पाठीमागं जळला होता आणि त्याच्या पाठीमागं एक जळला होता. ते दोन्ही बी DP आम्ही सुरेशभाऊ खाडेंच्या माध्यमातून आणि सुशांत भयांच्या सांगण्यावरून आणि राजूभाऊंच्या मार्गदर्शनाखाली हा DP परत जळल्यानंतर आज हा DP इथं गावामध्ये आणून बसवून हा DP आज दुरुस्त करून चालू केला आहे. 4 दिवसाच्या पाठीमागं अनेक गावात DP जळले होते, पण ते सुद्धा सुरेशभाऊ खाड्यांच्या माध्यमातून आणि सुशांतभाईंच्या आणि राजूभाऊंच्या मार्गदर्शनाखाली ही DP सातत्यानं बंद पडलेली DP शेतकऱ्यांच्या मागण्यानुसार सातत्यानं ही DP बसवले गेलेले आहेत आणि चांगल्या रीतीचं हे झालेलं आहे. शेतकऱ्यांच्या मागण्यानुसार ही सगळं DP आत्तापत्र सगळं व्यवस्थित बसलेलं आहेत. नाईक वस्ती रेंदाळे ॲडिशनल ग्रुपवरून मी शेतकरी बोलतो आहे. आमचा DP ह्या महिन्यात कमीत कमी 2 वेळा जळला आणि ह्याच्यापूर्वी बी ज्या वेळेला जळला होता आम्ही सरळ जाऊन सुरेश भाऊ खाडेंना आम्ही इथली अडचण सांगितली. त्यांनी तत्काळमध्ये आम्ही शनिवारी तिथं त्यांची भेट घेतली आणि सोमवारी DP बसवला होता. पण काही इलेक्ट्रिक फॉल्टमुळं दुसऱ्यांदा DP जळला आणि आता याला म्हणजे DP एक 4 दिवस लेट झालं, पण आत्ता येऊन DP बसला आणि शेतकऱ्यांची अडचण दूर झाली. त्याबद्दल आभार आहे.